मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण ज्या माऊलींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे प्रज्ञा प्रवीण दवणे। आणि सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बाब अशी आहे की सरांना आपण नेहमी भेटतच असतो, सरांना बऱ्याचदा ऐकलेलं आहे, पण त्याचबरोबर सर इतकं महाराष्ट्रभर देशभर परदेशात जात असतात, येत असतात। आणि अशा वेळेला ही माऊली त्यांच्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडून म्हणजे हे सुखाचा प्रवास होण्यामागचं काय तंत्र जोपासलंय हे सारंच जाणून घ्यायचंय मला। आणि त्यामुळे होम मिनिस्टरच्या या 18 वर्षाच्या प्रवासामध्ये खंबीरपणे साथ देणाऱ्या या माऊलीचा सन्मानही होम मिनिस्टरच्या निमित्तानं झी मराठीने करायचं ठरवलेलं आहे। त्यामुळे काय घडणार हे बघणार आहोत। सुरुवात करणार आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार 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 नमस्कार। मग आता कार्यक्रमाची सुरुवात उखाण्याने असते, आता उखाणा घ्या। होम मिनिस्टर मध्ये आले पैठणीच्या ओढीने, प्रवीणरावांचं नाव घेते अमृताच्या गोडीने। अरे क्या बात आहे। बरं, हा स्वतःच की त्यांनी काल लिहून वगैरे घेतला? ते नाही मी सांगणार, नाही ना, ते सांगू नका। ते नाही सांगणार मी। सर आपण पण घ्यायला पाहिजे ना। कोण कुणावर भुलले आधी, कोण कुणावर भुलले आधी कळले नंतर नाही, कोण कुणावर भुलले आधी कळले नंतर नाही, प्रज्ञा दिसता अंतरातुनी अंतर उरले नाही। क्या बात आहे, वा वा वा। बरं माऊली, आता सगळ्यांची ओळख करून द्या। ही माझी आई, नमस्कार। छोटी बहीण, नमस्कार। ही पण बहीण माझी, नमस्कार। मुलगी वेदश्री, नमस्कार। माझी नणंद आणि नमस्कार। मेहुणे। हो हो नमस्कार। मागे माझी वहिनी आणि भाऊ आहे। नमस्कार। आणि ते मेहुणे आणि बहीण आहे माझी। नमस्कार नमस्कार। अरे वा, मस्त। माहेर कुठलं तुमचं? पुणा। कोण कोण होतं तिकडे माहेरी? माझे आई बाबा, आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ, वहिनी, एकत्र कुटुंब होतं। आई बाबा काय करायचे? वडील माझे कोर्टात होते, क्लरिकल ह्याच्यात, आणि आई हे होती गृहिणी। बालपण सगळं तिथेच? सगळं पुण्यातच सगळं झालं। पुण्यातच। हो। किती वर्ष झाली ठाण्यात येऊन? 30। तुमचं बालपण? माझं बालपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलं, कारण वडिलांची बदली व्हायची, जिल्हा परिषदेमध्ये होते, पण ठाण्याला बरंचसं बालपण गेलं। नंतर औरंगाबाद, नाशिक, म्हणजे सुदैवाने काय म्हणतात त्याला ना की लहानपणीच 12 गावचं पाणी प्यायचं भाग्य मिळालं। आणि नंतर पुन्हा ठाण्यामध्ये मिळालो। डोंबिवलीला बरंचसं बालपण गेलं, माझी महत्त्वाची वर्ष। आणि गंमत अशी की जसं जसं शिक्षणाची इयत्ता माझ्या वाढत गेल्या तशी तशी शहरं पण मला आपोआपच त्या दृष्टीने अनुकूल मिळाली, हे भाग्य आहे। पण कसं गेलं हो बालपण तुमचं? अगदी सामान्य ह्याच्यातलं आमचं बालपण गेलं। असं म्हणजे साहित्याशी तुम्ही म्हणाल की बाबा साहित्याशी संबंध किंवा काय, असं एका चाळीतलं आमचं घर होतं छान, आणि आजूबाजूला कसं चाळकरी वातावरण कसं असतं तसं होतं। आणि साहित्याशी म्हणाल तर तसं अजिबात गंध नव्हता, पण आमच्या घरी म्हणजे असं नातेवाईक किंवा काय असं येणं जाणं खूप होतं, नातेवाईक। पण भाऊ मोठा, नंतर तुम्ही, त्यामुळे घरातले कामं जबाबदाऱ्या वगैरे असं तुमच्याचकडे असायचं, आईला मदत करणं वगैरे? तसं म्हणजे मी घरातलं जास्त मला करायला लागलं नाही। हां, धाकट्या बहिणी त्या करायच्या, मी ताईगिरी नाही केली मी पण बहिणी करायच्या, मला काही तेवढं करावं नाही लागलं, कारण मी जॉब करायचे। अच्छा, कुठे? हां, एक प्रायव्हेट कंपनी होती, ट्रेडिंग कंपनी होती, प्रकाश जोशी अँड कंपनी म्हणून, तिकडे नोकरी करत हां। अगदी म्हणजे आय थिंक 12वी झाले आणि लगेच मी लागले, थोडंसं घरची अडचण किंवा काय त्या ह्यानी, त्यामुळे लगेच जॉब करून मग तसं मी सुरुवात झाली माझ्या कामात। त्यामुळे मला घरातली कामं तेवढी करावी नाही लागली। सकाळी 8 बहिणी करायच्या सगळ्या? हां, पण त्यांचं शिक्षण आणि असं थोडंफार आईला मदत। कुठल्या बहिणी जास्त काम करायच्या घरी? ती मागे बसली ना प्रतिभा, हां, नमस्कार। ती जास्त करायची, तिला स्वयंपाकाची पण आवड तशी होती पहिल्यापासून। हा, असं म्हणून त्यांच्याकडे काम चिकटवून टाकलं, म्हणजे त्या काम करायच्या? हो, त्या करायच्या। नंतर मग ही ज्योत्स्ना आहे ती करायची। बरं। आणि ती काय धाकटी लाडोबा होता थोडा, मग ती नाही करायची असं सांगा ना, माझ्यासारखं थोडं। लाडोबा होता म्हणजे नाही करायची असं त्यांना स्पष्ट करायचं। आणि तुमच्याकडे कसं काय, किती जणांचं कुटुंब? आमच्याकडे आम्ही 3 भावंड, मी मोठा त्याच्यामध्ये, आणि आई वडील। आणि आता आली ती धाकटी बहीण माझी कविता, आणि आता तिचं आडनाव लिखिते
नंतर आमचे मेवणे आले त्या काय ठिकाणी. बघा ना काय कॉम्बिनेशन आहे, कविता लिखिते. हो ती गंमत अशी झाली. कविताचं लग्न संपवायच्या वेळेला जेव्हा आम्ही बघायला गेलो, मी भेटलो, तिचे सासरे होते. अंडा अण्णा म्हटलं की हो म्हटलं, खरं म्हणजे लिखिते आम्ही पाहिजे, तुम्ही बोलिते पाहिजे. आणि हे संदीप लिखिते. तर ती नाही, धाकटी पण एक बहीण सांगू का, त्या लिखिते म्हणून गेल्या पण आता घरात बोलिते त्याच झाले आहेत. मान्य आहे. आणि मधली मग बहीण आहे ती माझ्या नंतरची, ती सुषमा रणदिवे अण्णा, आज आलेली नाही ती. आणि काय म्हणतात त्याला, असं एक मध्यमवर्गीय पण निम्न मध्यमवर्गीय, म्हणजे ज्याला म्हणतो की EBC असे त्याला फॉर्म असायचे. आणि अगदी काठावर, म्हणजे त्याची सवलत पण मिळायची नाही. त्यामुळे ते ओढगस तिचं कुटुंब सगळं. आणि आईवडिलाचे संस्कार, खरंच म्हणजे भाग्य आहे की या निमित्ताने मी सांगेन की मधली बहीण आणि मी, त्या मनाने आम्ही दोघांनी जे काही त्या काळात केलं, सुदैवाने हिने अनुभवलं. पण थोडासा काळ तो सरता होता, परंतु आईवडिलांच्या सात्विकतेमुळे, त्यांच्या प्रयत्नामुळे आज जे काही आहे ते आहे. मग पुण्याला कधी गेला? पुण्याला जाणं होत होतं वेगवेगळ्या निमित्ताने, परंतु देशमुखांकडे जावं लागेल असं वाटलं नव्हतं. आणि तो पण एक फार वेगळा किस्सा आहे धमाल. काय हो? तो माझ्यापेक्षा कविता जास्त सांगेल. सांगा. नाही, खरंच तो गोड आठवण येते खरं तर. म्हणजे दाराचा काही प्रेमविवाह नसल्यामुळे साहजिकच आहे की जे अरेंज मॅरेज ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने बरेच जण, आणि प्रवीण दादांचं नाव मला सुचवत होते असे. हो, हां, बऱ्याच जण सांगायचं की बरं स्थळ आहे असं. मी खूप स्थळं येत होती. तर एकदा असं झालं, आणि जे मध्यस्थानी जी म्हणतो ना जोरदार उडी घेणं हा प्रकार असतो, तो या ठिकाणी घेतला. आणि त्या मध्यस्थ जे होते काका, त्यांनी असा निरोप दिला की मुलीला घेऊन बोलवलंय. आणि त्यावेळेला म्हणजे काही त्याळ नव्हतं, आणि आम्ही आपली घरात तशी त्या पण भावाच्या छत्रछाया असताना मस्त बागडत होते घरामध्ये. आणि अचानक एक बेल वाजली दुपारी 2-2:30 वाजता. आणि मी आपलं म्हटलं कोणतरी दाराचे लोक येतात त्याप्रमाणे आले असतील कुरिअर माणसं. सर्व्हिस असेल, कुरिअर. आणि मी ते दरवाजा उघडल्यावर आप्पा म्हणजे वहिनीचे वडील ते बोलले मी देशमुख. आणि मग ते नाव नुकतंच काय ऐकलं असतं, मी लक्षात आलं मला पटकन, माझ्या पुण्यावरनं आलोय मी. आपली या स्वागत केलं, आणि मागोमाग इतकी गोड हसत, अक्षरशः म्हणजे तिने मला जिंकलं. आणि त्या ठिकाणी मस्त सायलीचा गजरा घातलेला, अशी नाजूक पातळ छान दिसतेची वहिनी हसत मुखाने जिने प्रवेश केला. आणि दादा नंतर प्रेमात पडला, पण मी आधी प्रेमात पडले. आणि मला ते एवढं तिचा तो प्रवेश तो आवडला, आणि मी नकळत ते घराने ते स्वागत केलं. आणि त्यानंतर मग ती आमच्या छान अशी दादाच्या सहवासातून अधिकच आम्हाला ती माया मिळाली. तुम्ही कधी बघितलं? नाही, ती ओरडत अशी आली. पुढचं वाक्य महत्वाचं आहे, ते तिने सांगितलं पाहिजे खरं तर. मी दारा वहिनी मिळाली अशी करतो मी आतमध्ये. आणि त्यावेळेला मी गिरकी घेऊ शकत अशी धावत केले. मी किती घेऊ शकत होते. घेऊ शकत होते. आणि त्या उत्साहाने मी आतमध्ये गेले. फक्त मी दादाला सावरायला वेळ मिळाला नाही, कारण मी ऑलरेडी बेचाव झाले होते. आणि म्हटलं बस दादा आता इथे मी जिंकलं. आणि त्याला म्हटलं दादा, आणि मग ज्याप्रमाणे वातावरण बदलून गेलं. मला सांगा, हे झाली ही भावना त्यांची होती. दादा वहिनी मिळाली, हा असं त्या ओरडत आतमध्ये आला, तुम्ही होता. मग तुम्ही लगेच आमच्या वहिनीला बघायला बाहेर आला? नाही, काय झालं, मी म्हटल्याप्रमाणे हिच्या बाबतीत म्हणजे आल्यानंतर मला जे जाणवलं, कारण स्वतः मला वेगवेगळ्या ठिकाणी हिंडून फिरून मनाची एक वेगळी स्वभावाची एक जात असते, स्वभावाची थोडीशी ती कळत चालली होती. मला आईवडिलांचं भावंडांचं कुटुंब असल्यामुळे केवळ एक पत्नी नको होती, कुटुंब जोडणारी कोणीतरी एक सखी हवी होती. आणि ती ज्या तऱ्हेने वडिलांशी आपुलकीने वागत होती, घरामध्ये हिंडली. पहिली मुलगी अशी आली की तुम्ही कदाचित त्याला भाबडेपणा म्हणाल, भावनाप्रधान म्हणाल, पण जाताना तिने देवारा कुठे विचारलं, हळद कुंकू स्वतः वाहिलं. आणि हे काही केवळ कोणाला जिंकण्यासाठी नव्हतं, हा स्वभावातला एक भाग होता. आणि लगेच होकार नकार कळवण्याचा काही प्रश्नच नव्हता, कारण किती जरी भावलं तरी व्यक्ती आतमध्ये कशी आहे, आपल्याबद्दलचं काय मत आहे. आणि त्यांच्याकडे पुण्याला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा सगळे आमच्या मेहुण्या आहेत त्या आत्ता होत्या. आणि त्यावेळेला मला क्षणभर आठवलं आपल्यासाठी आलेली कुठली घडलंय. म्हणजे जो तो त्यांची पण दीड खोली, आमची पण त्यावेळेला तशीच खोली होती. त्यामुळे त्याचे पडदा कोणी मुलगा बघायला त्यावेळी, आता तेवढाच मला मुलगा आहे त्या वयाचा आदित्य, पण एक एक आठवते का तो पडदा बदला करून मला आठवेच नाही त्याचा चेहरा. पण नंतर मग शेवटी ती आली आणि मला कळलं की जिला बघायला म्हटलं होतं आहे. बरं मला सांगा, तुम्ही त्या दरम्यान कवितांचे वगैरे कार्यक्रम सुरू होते त्यांचे, तुम्ही कधी ऐकला होता कार्यक्रम? त्यांना बघितलं होतं? नाही ना. नाही म्हणजे खरं सांग, हसाल तुम्ही एखाद्या वेळेस, पण मी नाव सुद्धा ऐकलेलं नव्हतं प्रवीण दवणे.
अजून तरी ऐकलं की नाही? आता नाही, कारण आता घरीच नसतात. पण मला सांगा, मग जेव्हा इतरांनी तर सांगितलं असेल ना तुम्हाला, हे पाहण्याचा कार्यक्रम झाला, नंतर त्यांच्याकडनं बरेच दिवस काही आलं नाही आणि जवळजवळ महिन्यांनी वगैरे असं म्हणजे त्यांच्याकडनं आलं की बाबा बरं, आम्ही पाहायला. बघितल्यानंतर 1 महिना काही हा म्हणजे संपर्क 2-3 नाही. आठवडे काहीच नव्हता. किती स्थळं बघितली त्या दरम्यान? नाही नाही, हे प्रामाणिकपणे मी सांगतो की एकही म्हणजे न कळवण्याचं कारण इतर स्थळ बघणं नव्हतं, तर Busy काही वेगळी होते कारण ते. असतील. म्हटलं मोबाईलची सोय त्यावेळेला नव्हती, हां. एकमेकांना परस्परांना पाहिलं नव्हतं. पण गंमत म्हणजे अशी आहे की फोन जेव्हा केला, हिला फोन नंबर दिला होता ऑफिसमध्ये, फोन गेला आणि इतका गोड वाटला फोनवर आवाज तेव्हा 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 काही आहे पण फरक पडतो ना स्वाभाविक. आणि तेव्हा आवाजाचा एक प्रेम. फोन केला ह्यांनी की असं सामी येतोय म्हणून. जर तो फोन झाला, त्यांचा निरोप कळला, परत मग म्हटले हां थांबा थांबा हे मुली बहिणीला बोलायचं म्हणजे ती बोलली. नंतर परत फोन कट केला, परत तिसरी बहीण बोलली. म्हटलं अरे बापरे, म्हटलं माझी मैत्रीण मलाच लागली चिडवायला. म्हटले नीता, माझं आधीचं नाव नीता आहे. नीता काही खरं नाही, बहुतेक तुमचं फिक्स झालेलं दिसतं हे स्थळ तुझं आहे म्हणे, आता दवणे होणार तू. आणि मला ना एक बरं वाटलं की कुठलंही म्हणजे नाव ऐकलं नव्हतं, हे मला एवढ्यासाठी बरं वाटलं की एक काहीतरी लिहिणारा किंवा कलावंत अशा रीतीने पडण्यापेक्षा एक स्वच्छ कोरं पान असणं, हे मला खूप बरं वाटलं. नाही तर पुष्कळदा आधी ज्या तऱ्हेच्या मुली आल्या होत्या अनेकदा, तर म्हणजे ते एक वेगळं पुस्तक व्हावं इतकं मटेरियल. याचा अर्थ काय माहिती आहे का, की फक्त वरवरचं म्हणजे एक तर मुलगी अशी आली होती की ती एकटी नंतर आली की मी अनेकांना नाही म्हटलं, तुम्ही मला नाही का म्हटलं ते सांगा. मी म्हटलं एक लक्षात ठेवा की लग्नाच्या व्यवहारात जेव्हा कोणी हो नाही म्हणतं तेव्हा ते व्यक्तिमत्वाला नकार नसतो किंवा त्याच्या कुवतीला नसतो. मी म्हटलं तुम्ही उत्तमच आहात, मी तुम्हाला उत्तम नाही आहे, मी योग्य नाही आहे. तुमची महत्वाकांक्षा, तुमचा जो आक्रमकपणा, की हे जे आहे तुम्हाला कोणतरी एक वेगळा उद्योजक, अधिक कोणतरी पाहिजे मनुष्य, हे मी शिकत गेलो. आणि असे बरेच अनुभव त्यावेळेला आले. या वहिनींना तुम्ही बघितल्यानंतर या माऊलीवर कधी कविता केली का? केली रसिक बायको 10 वेळा विचारून, तिच्या लेखी माझे स्थान परमनंट कारकून. नव्या कवितांचा गुच्छ तिला आयटीत दाविला, ती खेकसली थांबा तिथं भात करपला. पुन्हा पुन्हा वेड्या परी जातो स्वप्नात गुंतून, एक तिला श्रेय देते वास्तवाचे भान. क्या बात आहे. मला ना नेहमी असं वाटतं या निमित्ताने की आपण म्हणजे पत्नीकडून, स्त्रीकडून जी अपेक्षा करतो थोडीशी, की जी केवळ वावाची किंवा केवळ कौतुकाची, त्याहीपेक्षा या स्त्री शक्तीमध्ये जी की ताकद आहे की ती सगळा तुमचा बाहेरचा वर्ख काढून टाकतात की तुम्ही इथे नवरा आहात. खरंय. आणि त्यानंतर मात्र मध्ये काही वर्ष गेली आणि माझ्या असं लक्षात आलं की ती माझं आत्मबळ आहे. म्हणजे आज समोर आहे किंवा या निमित्ताने या व्यासपीठावर संधी मला मिळते, इतक्या छान, खरोखर भाग्य आहे. या निमित्ताने मी सांगेन की लोक स्फूर्ती देवता कोणाकोणाला मानतात, आईवडिलांचे आशीर्वाद असतातच, परंतु नाती जेव्हा एकाकार होतात तेव्हा प्रज्ञा, ती प्रवीण मी असं होत नाही. या नावाची पण गंमत आहे की नाव मला बदलायचं नव्हतं, पण मला बोलली, म्हटलं आई नाव नको बदलायला, कारण त्या नावाशी पण एक नातं असतं ग. ती म्हणाली पण सांगू तुला नको बदलूस तू, पण मला वाटतं तिचं नाव प्रज्ञा ठेवावं. तर म्हटलं हिला एवढा त्याच्यामधला जो काही साहित्यिक अर्थ तो केव्हा कळला. म्हटलं तुला माहिती आहे का प्रज्ञा म्हणजे काय. आई जे बोलली ना, आईला इथूनच मी, आता ती स्वर्गात आहे पण इथूनच मी तिला नमस्कार करतो. ती म्हणाली प्रवीण मधला प्र आणि ज्ञानेश्वर मधला ज्ञा मला एकत्र आणायचं. सगळं श्रेय तुम्हाला देत आहेत. तुम्ही कुठल्याही अपेक्षेने हे केलं नाहीत. नाही, या कुटुंबात आलात, दवणे कुटुंबात तुम्ही समरस झाला, या सगळ्यांना एका छान नात्यामध्ये गुंफून ठेवलं. पण हे सगळं करत असताना आज त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करत असताना जे जे काही आहे ते तुमच्याबद्दल आज ते म्हणाले. माऊली, तुमचे डोळे बरंच काही सांगून जात आहेत. एक छोटी गंमत, मुद्दाम गंमत म्हणूया काही, पण काही वेळेला कसं असं की लग्नानंतर लगेच 4-5 दिवसात कार्यक्रमच होता बडोद्याला आणि खरेदी आपण करतो साड्यांची वगैरे, आणि सुरुवातीला जरा आपण पण जरा जोरात असल्यामुळे किती आपल्याला हौस आहे दाखवण्यासाठी, तर ही कुठेही न सांगितलेली मी गोष्ट सांगतोय. तिने 2 साड्या घेतल्या स्वतःला म्हणजे ती बोलली, म्हटलं का 2 कोणाला, तर ती बोलली एक मला म्हणजे तिला आणि एक आईला माझ्या, असं ती म्हणाली. अशी आईला किंवा बहिणीला असेल, तिच्या काहीतरी असेल मला माहिती नाही, किंवा तिच्या बहिणीला असेल, त्या तऱ्हेच्या साड्या, तरुण मुलांना वाटणाऱ्याच्या साड्या. आणि आम्ही घरी आलो ज्यावेळेला, त्याला कर्जतची माझी बहीण सुषमा ही 10-12 दिवसांनी आईला भेटायला म्हणून आली असेल. आम्हाला माहिती नव्हतं किती आहे म्हणून, आणि काय आणलं वहिनीनी म्हणून पहिली भेट नंतरची, लग्नानंतरची.
प्रज्ञा तुला आठवते की नाही माहिती नाही, पण माझ्या मनावर तो प्रसंग कोरला गेलाय. माझ्या डोक्यात पण नाही. 2 साड्या दाखवल्या आणि पटकन म्हणाली की ताई बरं झालं तुम्ही आलात, नाही तर मी कर्जतला येणार होते, ही साडी मी तुमच्यासाठी घेतली. म्हणजे बहिणीला घेतलेली साडी किंवा माझ्या आईला घेतलेली साडी चटकन तिने मी तुम्हाला घेतली आहे. हा जो प्रकार आहे ना, छोटं छोटं, त्याला हिंदीत म्हणतात मायने रखते है. या बारीक बारीक गोष्टींचं जे विणकाम आहे ना, ते कलावंत असो किंवा तुम्ही सामान्य असो, स्त्रीवर खूप अवलंबून आहे. ह्या स्त्रियांचे जर एकमेकाशी सूर जमले तर कुठलाही मनुष्य खूप आनंदात काम करू शकेल, नाहीतर फार अवघड. प्रवीणजींचा स्वभाव कसा आहे? त्यांचाही म्हणजे स्वभाव खरंच खूप छान आहे. छान म्हणजे असं नाही म्हणता येणार. आता काही बोलायचं नाही, मी त्या काही बोलतायत. बोलत पण नाहीये. हा. आता काय सांगायचं टेन्शन आहे मला. नाही खरंच म्हणजे असं आता त्यांचं आजचं एवढं नाव आहे ते सगळं पाहता एका गृहिणीला जे अपेक्षित असतं किंवा आपला नवरा एवढा मोठा आहे त्याला कसं आपण हे सांगावं, अहो हे आहे, हे आणाल का, ते आणाल का, किंवा काय, किंवा माहेरची माणसं किंवा सासरची, यांना जे त्यांच्या काही लक्षात असतं नसतं. पण मी सांगितलं की कधी मला ते नाही म्हणत नाहीत. अहो आपण हे पण असं नाही म्हणत नाहीत आणि पूर्ण करतात की नाही पण करतात. म्हणत नाहीत आणि करतही नाही. नाही 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 करतात पूर्ण. उलट मी वेदश्री असते. वेदश्रीकडनं पुढचं वाक्य आलं, नाही पण म्हणत नाहीत आणि करत पण नाहीत, हे वेदश्री म्हणाली. म्हणजे उलट काही वेळेस मी विसरलेले असते पण ते लक्षात ठेवून तेवढं काम करतात. हो हो पण मला तुम्हाला तेच विचारायचंय माऊली, आताची परिस्थिती आणि 30 वर्षापूर्वीची परिस्थिती जेव्हा लग्न झालं त्यावेळेची फार वेगळी असते, हो ना? खरं सांगू का, म्हणजे सुरुवातीला जेव्हा लग्न होऊन आले घरची परिस्थिती म्हणजे एकदम सामान्यच होती म्हणा. पण पहिलं मला जेव्हा मी आले, आणखीन लग्नानंतर मला एक 15 दिवसांनी कोर्टातला जॉब लागला आणि मग मी जॉईन झाले. इथून आले आणि ऑफिसला जायला म्हणून निघाले, तेव्हा मला एक टेन्शन होतं की आपल्याकडे तर किती थोडेसेच पैसे येतात, तर पैसे यांच्याकडे मागायचे कसे किंवा काय, असं एक माझ्या मनातलं तर हे चाललं होतं. बाबांनी दिलेले होते पण तसं हे होते. पण ते मी निघायच्या आधीच त्यांनी मला काही रक्कम काढून दिली, प्रज्ञा हे ठेव, पैसे लागतील कशाला तुला. तेव्हाच मला म्हणजे जो हे वाटलं बाबा त्यांच्याबद्दल खात्री की आपल्याला कधी काही असं पैसे आणून आपल्याचकडे देते. आणि आता काय होतं माहिती का, मला माझे सापडत नाही कारण ती स्वावलंबी झाली, ती घेऊ शकते. आजचा भाग मात्र इथे आपल्याला थांबवावा लागणार आहे, पण या गप्पा संपणार नाहीयेत. या गप्पा आपण पुन्हा पुढच्या भागात बघणार आहोत, ऐकणार आहोत, या कुटुंबाशी संवाद साधणार आहोत. पण हे सगळं करत असताना आजच्या भागाची सांगता मात्र आपण प्रवीणजींच्या सन्मानानं करणार आहोत. झी मराठीकडून गणपती बाप्पा मोरया.